कोल्हापूरला कायदा सुव्यवस्था 3-13 वाढलेले आहेत, बोजवारा वाढलेला आहे. काय मिळालं आम्हाला 10 वर्षात? खून, मारामाऱ्या, गुटखा, मटका, नशेली पदार्थ, स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत. त्या गोळ्या कुठनं येतात, मशीन कुठनं येत आहेत? माजी सरपंच पिळणकर मिळत नाहीत म्हणजे काय? तुमचे कॉन्स्टेबल एकामेका गळपटी धरतात आणि म्हणतायत एलसीबीचे 2 पाटील की तुला सोडणार नाही, तुला बघून घेतो. डिसिप्लिन नावावर तुमचं डिपार्टमेंट चालतं. डिसिप्लिन संपली. साहेब, आम्हाला कोल्हापूरला न्याय द्या. काय करता एलसीबी का? एलसीबीच्या खुर्ची खाली दडलंय काय? कोल्हापूर पोलीस दलामध्ये एलसीबीला फार महत्वाचं असतं आणि एलसीबी निरीक्षक म्हणल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांचे एक उजवा हात आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे पोलीस आहेत त्यांचे जे प्रमुख काय असते ते सगळं हँडल करण्याची व्यक्ती असते. परंतु आम्हाला तिथं कोणाला बसवायचे, कुणाला यायचं हा आमचा विषय नाही आहे. तो जिल्हा प्रशासनाचाच अधिकार आहे. परंतु आम्हाला या 10 वर्षात 15 वर्षात कोल्हापूरला कायदा सुव्यवस्था 3-13 वाढलेले आहेत, बोजवारा वाढलेला आहे. त्याचं काय हा आमचा विषय घेऊन आम्ही पुढे आलेलो आहे. म्हणून एलसीबीच्या खुर्ची खाली दडलंय काय हा आमचा विषय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती आम्ही घेऊन आलोय. काय मिळालं आम्हाला 10 वर्षात? खून, मारामाऱ्या, गुटखा, मटका, नशेली पदार्थ आणि अनेक अशी गुन्हे आहेत की ते तपासातच आलेले नाही आहेत. विशेषतः तुम्हाला तो ट्रेडिंगचा व्यवसाय, फसवणुकीचा जो व्यवसाय नवीन निघालाय त्याचं काय झालं? कोट्यावधी रुपयाचे तर फसवणूक झालेली आहे. त्याचा तपास काय झाला? आणि ह्यावेळी असं असताना सुद्धा तुम्ही स्पर्धा इथं करताय ना. आम्हाला कोल्हापुरात आज गांजा, चरस, ज्या टॅब्लेट्स येतात बारक्या बारक्या, स्त्रीभ्रूण हत्या होत आहेत, त्या गोळ्या कुठनं येतात, मशीन कुठनं येत आहेत, हा तपास कुणी करायचा? माजी सरपंच पिळणकर मिळत नाहीत म्हणजे काय? काय करताय तुम्ही? उद्या दाते साहेब इथं आमचे महासंचालक कोल्हापुरात येत आहेत. आम्ही त्यांना विचारणार आहोत, आम्हाला वेळ द्या. ह्या प्रश्नाचं तुम्ही आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. 10-12 वर्षामध्ये जे गुन्हे इथे एलसीबीला नोंद आहेत त्या गुन्ह्यांचं काय झालं? तपास कुठपर्यंत आलाय? का झाला, का नाही झाला? आरोपी अजून का मिळत नाहीत? तुमचे कॉन्स्टेबल एकामेका गळपटी धरतात आणि म्हणतायत एलसीबीचे 2 पाटील की तुला सोडणार नाही, तुला बघून घेतो. आणि कुठं शिस्त गेली तुमची? डिसिप्लिनचा तुमचा हा हे तुमचं डिपार्टमेंट, डिसिप्लिन नावावर तुमचं डिपार्टमेंट चालतं. डिसिप्लिन संपली. आणि एकंदरीत जर बघितलं तर कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था न राहिल्यामुळं, कुणामुळं? पोलीस प्रशासनातले भांडणं जी चालू आहेत सध्या, त्यांचे ते जे वाद सुरू आहेत की खुर्ची कुणाला पाहिजे, कुणालाही द्या, पण त्या खुर्चीला दडले काय? त्या खुर्चीने एवढं तिथं बसून कोल्हापूर जिल्ह्यात तुम्हाला न्याय देणारी ती खुर्ची पाहिजे का? कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून कोट्यावधी रुपये महिन्याला मिळतात त्यासाठी पाहिजे? हा आमचा प्रश्न दाते साहेबांना आमचा उद्या असणार आहे. दाते साहेबांनी आम्हाला वेळ द्यावी. शाहूपुरी पोलीस स्टेशनचे पी.आय. डोके साहेबांना वेळ द्यावी. तर आम्ही निवेदन देणार आहे, त्यांच्या चर्चा करणार आहे. आणि जर वेळ दिली नाही तर तिथं आम्ही शिवसैनिक झेंडे भगवे घेऊन तिथं खुर्च्या टाकून किंवा चटेवर बसून त्यांना जाब विचारणार आम्ही. साहेब, आम्हाला कोल्हापूरला न्याय द्या. मुख्यमंत्री म्हणतायत की महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडून चालणार नाही. आणि इथं काय चाललंय? इथं लव जिहाद सारखे प्रकार चाललायत, धर्मांतरी प्रचार चाललायत, मुलींना फसवण्याचं काम चालतं, हिप्नोटिझम करून आमच्या हिंदू मुलींना फसवायचं काम चाललंय लव जिहादच्या माध्यमातून. काय करता एलसीबी का? म्हणून हा विषय आम्ही घेताय. त्या एलसीबीच्या खुर्चीखाली दडलंय काय हे शोधायचं काम गृहमंत्र्यांचं आहे, पालकमंत्र्यांचं आहे. आणि महासंचालक साहेब, खरं तर तुमचं काम आहे. इथं स्वच्छता करायची, स्वच्छता करा. आणि जे आपले अधिकारी वर्षानुवर्ष 8-8, 9-9, 10-10 वर्ष कॉन्स्टेबल काम करतायत एलसीबीला, काय करतायत? त्यांचं पगार किती, त्यांची संपत्ती किती हे तपासलं तर आमचा विषय तुमच्या लक्षात येईल. एलसीबीच्या खुर्चीखाली दडले काय? आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.